जय श्री माता जी। उपस्थित सभी साधकों का हम स्वागत करते हैं। सामूहिक ध्यान की शुरुआत हम सामूहिकता में कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेकर करेंगे। सामूहिकता में 3 महामंत्र और उसके बाद श्री गणेश मंत्र का पठन करेंगे। महा
परम पूज्य श्री माता जी कृपावंत होकर हमें निर्विचार अवस्था प्रदान कीजिए। इसी निर्विचार अवस्था में हम श्री माता जी की अमृतवाणी को ग्रहण करेंगे। सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार। मनुष्य जीवनात काही ना काहीतरी शोधतच असतो। सुरुवातीला कुठेतरी आसरा मिळाला पाहिजे, अन्न पाणी मिळालं पाहिजे, ते मिळाल्यावर पैसा मिळवला पाहिजे, धनसंपत्ती मिळाली पाहिजे, त्यावर मग सत्ता मिळाली पाहिजे, सत्ता मिळाल्यावर त्या सत्तेच्या दमावर आणखीन किती आपल्याला श्रीमंत होता येईल, किंवा त्या सत्तेच्या दबावावर आपण किती लोकांचं दमन करू शकतो, हा एक विचार मनात आणून मनुष्य वेड्यासारखा एका शोधापासून दुसऱ्या शोधाकडे धावत असतो। हे सगळं मृगजळ आहे म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, आणि म्हणून अशा शोधात तुम्ही राहू नका। पण अद्यावत अशा इकॉनॉमिक्सच्या अर्थशास्त्रात सुद्धा स्पष्ट म्हटलेले आहे की वॉन्ट्स आर नॉट सॅशिएबल इन जनरल। म्हणजे एखादी इच्छा तुमची पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा समोर उभी राहते, आणि त्यानंतर तिसरी इच्छा तुम्हाला होते। ह्याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या सर्व इच्छा आहेत
त्यांच्यामुळे तुम्हाला कोणतीही तृप्ती झालेली नाही आणि आनंद झालेला आहे. तेव्हा मनुष्य समाधानी कसा होणार? आज असं वाटलं की आपण एक मोटर घ्यावी, तर ती घेतल्यानंतर तिचा आनंद एकीकडेच राहायला विचार येतो की आता ह्याच्या पुढे एक हेलिकॉप्टर घ्यावं. अशा रीतीने मनुष्य एका शोधापासून दुसऱ्या शोधाकडे ह्या विचारात की ह्याने मला आनंद मिळेल आणि सौख्य मिळेल जात असतो. पण ही त्याची दिशाभूल आहे. जर आपल्याला आपलं हित पाहिजे असेल खरोखर आणि स्वतःबद्दल आपल्याला थोडीसुद्धा जर काळजी असेल, तर असा विचार केला पाहिजे की ह्या इच्छेपलीकडे अशी कोणती तरी दुसरी इच्छा असलीच पाहिजे की जी इच्छा मिळाल्यावर किंवा तिची तृप्ती झाल्यावर खरोखरच आपल्याला तृप्ती वाटेल. ही अशी शुद्ध इच्छा कोणची आहे जी माणसामध्ये सुप्त अवस्थेत आहे. कालच मी म्हटलं होतं की सरसकट असे म्हणणे की परमेश्वर नाहीच किंवा ह्या पलीकडे मानवाला काहीही उच्च दशाच नाही, हे अशास्त्रीय आहे. कारण त्याबद्दल काहीच अन्वेषण न करताना मनुष्याच्याच पातळीवर प्रत्येक विचार केल्यामुळे असे आपले ठाम मत करून घेणे आणि ते लोकांसमोर प्रतिपादन करणे ही फार मोठी घोडचूक आहे. जर परमेश्वर आहे हे सिद्ध झालं आणि मानवाची एक उच्च दशा आहे हे जर सिद्ध झालं, तर मात्र ते न मानणं ही इमानदारीची गोष्ट नव्हे. तेव्हा निदान आपल्याबरोबर स्वतःबरोबर आपण इमानदारी ठेवायला पाहिजे. स्वतःबरोबर प्रतारणा करून आपल्याला कोणता लाभ होणार आहे? या कलियुगात अनेक प्रकारचे प्रकार चालू आहेत आणि ते पाहिल्यावर मनुष्य भ्रांतीत पडतो की परमेश्वर किंवा सद्गुण ह्या गोष्टी भ्रामक आहेत किंवा मानवाच्याच कल्पनातल्या दिसतात आणि तो तसं सांगतही सुटतो. हा विषय बुद्धीच्या पातळीवर हाताळण्यासारखा नाही, कारण मानवाची बुद्धी ही सीमित आहे हे आपल्याला माहीत आहे. अशी नसती तर सगळीकडे रामराज्य आलं असतं, आपण सगळे सौख्यात नांदलो असतो, काहीच भांडणं झाली नसती, कोणीच कोणाला खेचलं नसतं आणि वर्तमानपत्रातनं नेहमी आनंदाच्याच गोष्टी आल्या असत्या. पण तसं काही दिसत नाही. त्याला कारणं अशी झालेली आहेत की ह्या घोर कलियुगामध्ये अंधकार इतका जास्त वाढलेला आहे, इतकी व्यसनं वाढलेली आहेत आणि आपलं चित्त इतकं बिथरलेलं आहे की जे डोक्यामध्ये आपल्या लिंबिक एरिया म्हणून एक पोकळी आहे ती संवेदनशील राहिलीच नाही. मुळे तिला कोणत्याच प्रकारची संवेदना होत नाही. लोक मरतायत, गरिबी आहे, सगळीकडे बघतो आपण, इतक्या लोकांना त्रास आहे, पण कुणालाही त्याबद्दल काही वाटत नाही. एक कुसुमाग्रजांची जर कविता वाचली, एक कविता वाचली तर 8 दिवस झोप येणार नाही, इतकं त्या माणसाला आतून ओढल्यासारखं झालं. मग खुशाल त्या लोकांना पायाखाली दडून आपल्यामध्ये कोणतंही परिवर्तन येत नाही. त्याला कारण आपली संवेदनशीलता गेलेली आहे आणि ते जाण्याचं कारण हे घोर कलियुगातले व्यसनं, घोर कलियुगातल्या वाईट गोष्टी आणि दिशाभूल करणारे बरेचसे प्रकार. ही संवेदनशीलता आपल्यामध्ये जेव्हा नष्ट होत जाते, असं म्हणतात की पॉप म्युझिक ऐकलं म्हणजे ही संवेदनशीलता नष्ट होते आणि त्यासाठी फार जोरात ते ऐकावं लागतं, तेव्हाही थोडंसं संवेदन राहून जातं. तर ते तुम्हाला आवडेल
नाहीतर त्यानंतर नुसता ठणाणा कसला तरी चालेल तरच ते तुमच्या डोक्यात घुसेल, अशी परिस्थिती आहे. तेव्हा एक तर आपलं हित कशात आहे तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. नसत्या खोट्या भ्रामक गोष्टींवर स्वतःला आपण किती दिवस जिवंत ठेवणार आहोत. श्रीकृष्णाने सांगितलं, प्रथम हा प्रश्न होता की सत्यम वदेत प्रियम वदेत. लोकांनी सांगितलं सत्य बोलायला गेलं तर ते प्रिय असणार नाही आणि प्रिय असलं तर सत्य असणार नाही. तर करायचं काय? श्रीकृष्णाने त्यावर असा उलगडा दिला की सत्यम वदेत हितम वदेत आणि प्रियम वदेत. आज जे सत्य आपल्याला सांगितलं तर ते कदाचित आवडणार नाही, कारण आपल्या डोक्याच्या चाकोरीत ते बसणार नाही, कारण त्या पलीकडे आपण विचारच केलेला नाही. पण ह्याचा जर लाभ झाला म्हणजे आपलं जर ह्यानी हित झालं तर ते आपल्याला प्रिय वाटणार आहे. तेव्हा जे संत साधूंनी आजपर्यंत सांगितलं ते काही खोटं सांगितलं नाही, ते खोटं बोलत नसत. आजकाल पुष्कळसे लोक 100दा जोपर्यंत खोटं नाही बोलत तेव्हा त्यांनी जेवणच जात नाही. ते खोटं बोलत नसत आणि खोटं बोलणं त्यांना जमतच नसे. मग त्यांनी जे काही लिहून दिलेलं आहे आणि त्यांनी जे परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपल्या शिष्टपणाने किंवा आपल्या अहंकाराने असं म्हणणं की परमेश्वरच नाही हे फार चुकीचं आहे. त्यांच्यासमोर आपण आहोत कोण? ते दारू पित नव्हते, व्यसनं करत नव्हते, लोकांना ठगवत नव्हते, लोकांचे पैसे खात नव्हते, कोणत्याच व्यभिचार त्यांनी केला नाही. अशा उच्च प्रतीच्या लोकांना आपण म्हणायचं की देवच नव्हता आणि त्यांना खोटं पाडायचं हे चुकीचं आहे. त्यापेक्षा नम्रत्वे व्रतनिश्चय जर मनुष्याने विचार केला तर परमेश्वर हा आहे हे सायन्सने सुद्धा किंवा ज्याला म्हणतात तर्कशास्त्र लॉजिकने सुद्धा तुम्ही सिद्ध करू शकता. तर्कशास्त्र एका लहान गोष्टीत तुम्ही वापरलं की मानवाच्या मध्ये जर कोणतीही बाहेरची वस्तू आली, फॉरेन काही आलं, तर ह्या शरीराची अशी प्रक्रिया आहे की ते बाहेर फेकलं जातं. पण ज्यावेळी आई गर्भधारणा करते त्यावेळेस त्या गर्भाला फेकलं नाही जात, सांभाळलं जातं. इतकंच नव्हे पण संगोपन केलं जातं अत्यंत प्रेमाने, पूर्णतः. आणि जेव्हा त्याची वेळ येते तेव्हाच ते शरीरातनं बाहेर पडतं. हे सगळं करणारा समजणारा असा आपल्या शरीरात कोण आहे जो असा व्यवस्थितपणे ह्या कार्याला करतो? झाडाची उंची एक ठराविक असते, माणसाची उंची सुद्धा एक ठराविक असते. त्याच्या शरीराचे सर्व अवयव हे एका रीतसर प्रमाणात प्रपोर्शन्समध्ये असतात. जेव्हा त्याला कॅन्सर होतो तेव्हाच हे सेल आपल्या पेशींना एक तऱ्हेचा अहंकार चढून ते दुसऱ्या पेशींना खात जातात आणि अशाला मॅलिग्नन्सी असं म्हणतात. त्यानंतर अशी अनेक उदाहरण मी आपल्याला देऊ शकते की ज्याच्यामध्ये असं सिद्ध करता येईल की मानवी शरीरामध्ये ज्या क्रिया घडतात त्याचे उत्तर अजून डॉक्टरांच्या जवळ नाही. पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणून जी आपली एक मध्य मार्गातली संस्था आहे ती कशी कार्य करते ह्याबद्दल काहीही माहिती डॉक्टरांना नाही आणि त्याबद्दल ते अत्यंत प्रामाणिक आहेत. ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणून ते सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक ह्या दोन्ही संस्थांना म्हणतात. हा ऑटो कोण आहे असा त्यांना प्रश्न विचारला, ते म्हणतात ते आम्हाला माहिती नाही, ह्याला आम्ही नाव दिलेलं आहे. पण हा ऑटोनॉमस नर्वस सिस्टम ही जे ऑटो आहे संज्ञा ही आत्म्याला आहे
आता आत्मा आहे किंवा नाही हे सिद्धता झाल्याशिवाय आधीच म्हणणं की नाही आहे, हे कसलं लक्षण आहे आपण सांगावं. जर आंधळ्याला काही दिसत नसलं आणि त्यांनी सांगायचं की जगामध्ये एकच रंग आहे म्हणजे काळा, तर आपण त्याला नमस्कारच करू, बरं बा कबूल. पण जर त्याला डोळे आले आणि त्यांनी पाहिलं तर त्याला कळेल की आपल्याचमध्ये अनेक शक्ती आहेत, त्या आपण कितीतरी वापरू शकतो आणि त्यांचा कितीतरी सुंदर उपयोग होऊ शकतो. इतक्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, त्यापेक्षा जे परमेश्वरी ज्ञान आहे ते अनंत आहे म्हणतात ती गोष्ट खरी आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की नुसतं इंग्लिश भाषेतच माझी जवळजवळ आत्तापर्यंत 30,000 तरी भाषणं झाली असतील. पण अजूनही हे लोक म्हणतात की प्रत्येक वेळा माताजी काहीतरी नवीनच तुम्ही सांगता. असे अगाध आहे ते आणि अत्यंत सरळ आणि सोपं आहे. ते कसं मी सांगते. जेव्हा एखाद्या झाडाला तुम्हाला ठीक करायचं असलं तर तुम्हाला त्याच्या मुळात जायला पाहिजे. ज्या मुळावर तुमचं हे शरीर आहे ते मूळ काय आहे ते आपण जाणलं पाहिजे. ते न जाणल्यामुळे जर तुम्ही नुसतं पानांनाच औषधं द्यायला लागलात तर ते पान ठीक होईल का? आणि जरी तेवढ्यापुरतं ते पान ठीक झालं तरी ते झाड ठीक होणार आहे का? तेव्हा आपल्या मुळात काय आहे हे आपल्या हिंदुस्थानात, ह्या भारतातच लोकांनी शोधून काढलं. मी सगळ्यांना सांगते, फॉरेनला सुद्धा, आणि ते मानतात ही गोष्ट. कारण आपली देशाची विशेष स्थिती अशी आहे की तिला सस्यश्यामला म्हणतात. ही गोष्ट खरी आहे. आज जरी आपल्याला देशाबद्दल काही विशेष भक्ती दिसत नाही, पण सांगायचं म्हणजे हा भारत योगभूमीच नव्हे, पण इथे अनेक योगीजन झाले. त्याला कारण ही इथली हवा आणि इथली एकंदर राहणी, एकंदर विचारसरणी. बाहेर आपण आता आम्ही लंडनला असतो, तर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असलं तर 20 मिनटं आधी तुम्हाला नुसते आपले कपडे घालायला लागतात. जोडे घाल, मोजे घाल, डोक्याला टोपी घाल, नंतर आणखी काय कर. एवढी मेहनत केल्यावरच तुम्ही बाहेर निघू शकता. तरी त्या लोकांनी एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे. घरात नेहमी गरम असतं, सगळी काय असून सुद्धा मोटारीत नेहमी गरम असतं. एवढा त्रास करावा लागतो. पण इथली हवा बघा कशी आहे. आरामात आपण बसलो तिथे सगळेजण अशा उघड्या डोक्यानी. तिथे अशक्य आहे. तर आपल्याला निसर्गाशी झगडण्यासाठी परमेश्वरांनी पाठवलेलं नाही, काहीतरी आपण विशेष आशीर्वादित होतो. आपल्याला इतकं निसर्गाशी भांडावं लागत नाही, म्हणून जंगलात राहून सुद्धा लोक आनंदाने राहत असत. संतोष एव पुरुषस्य परम निधानम, तेव्हा ते म्हणत असत. कारण आपल्याला काही जास्त गोष्टींची गरज तिथे भासायची नाही. चांगलं आपलं झाडाखाली बसलो आहेत आणि आरामात आपले दिवस निघत आहेत. आत्ता मात्र तशी परिस्थिती कुठेही मी पाहिलं बाहेर देशात नाही. ती आज इथे अजून आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात आहे. जेव्हा अशी परिस्थिती असते, जेव्हा आपल्याला बाहेरच्या संघर्षाशी भांडावं लागत नाही, तेव्हा मनुष्य विचार करतो की बरं मी कुठून आलो, मी ह्या जगात का आलो, मी काय इथे नुसतं हे पैसे कमवणे, इन्शुरन्स करणे आणि मरणे ह्यासाठी झालो आहे. ह्याच्याही पलीकडे काहीतरी आनंद असलाच पाहिजे, काहीतरी विशेष असलंच पाहिजे. असे विचार ज्या माणसाच्या डोक्यात येतात तेव्हाच त्याला गहन असं म्हटलं पाहिजे. आणि मग तो थिल्लरपणापासून दूर हटून आपल्या गहनतेत उतरत जातो. आणि ही जी गहनता आहे तिलाच आम्ही महालक्ष्मीचं वरदान म्हणतो. आता महालक्ष्मीच्या देवळात काल सांगितलं की आपण उदे उदे अंबे म्हणतो. ते का? कारण आपल्या सुषुम्ना नाडीत मध्य मार्गावरच जिथे महालक्ष्मीचं स्थान आहे, जी महालक्ष्मी स्वतः या मध्य मार्गाला संचालित करते, त्याच्यामध्येच कुंडलिनीचं जागरण होतं. म्हणून महालक्ष्मीच्या देवळात आपण उदे उदे अंबे म्हणतो. पण हे साप झूट आहे, हे सगळं खोटं आहे, हे थोतांड आहे, ह्याच्यात काही अर्थ नाही. म्हणून लोक
नवीन नवीन विचारधारा काढत आहेत. ह्यातलं काही खोटं नसताना ते आपण कलाटणी देऊन ह्या धर्माला विक्षेपात काढलेला आहे आणि म्हणून ही आज अशी दशा आहे. प्रत्येक धर्माला आपण उलटं फिरून टाकलेलं आहे. कालच मी आपल्याला सांगितलं की ख्रिस्ती धर्माची दुर्दशा आहे, मुसलमान धर्माची दुर्दशा आहे आणि हिंदू धर्माची दुर्दशा आहे. प्रत्येक ह्याची दुर्दशा आहे. त्याला कारण एकच की ज्या लोकांनी स्वतःला ह्या धर्माचे अनुयायी म्हणून घेतलं त्यांनी ह्याला एक कलाटणी दिली, दुसऱ्यानी आणखीन दिली, तिसऱ्यानी तिसरी दिली आणि जसं ट्रेनचं डिरेलमेंट होतं तसं ह्या धर्माचं डिरेलमेंट होता. आज आपल्याला असं म्हणावं लागतं की धर्म सब झूठ है आणि भगवान सब झूठ है. अशी काही गोष्ट नाही. फक्त रुळावर येण्याची गरज आहे. जर तुम्ही रुळावर आला तर आपल्या लक्षात येईल की ह्या महाराष्ट्रात काय आपला वारसा आहे हे बाहेरच्या लोकांच्याकडनं आपल्याला शिकायला नको, त्यांच्याकडनं काही शिकायला नको. मी आज 14 वर्ष बाहेर राहिलेली आहे. त्यांच्याजवळ काहीही नाही आहे शिकण्यासारखं. त्यांच्याजवळ जे आहे ते नुसतं जड पदार्थांवरती काम केलेलं आहे. काही मेलं, एक झाड मेलं, त्याचा एक तुम्ही स्टेज केला तर अहंकार झाला, आम्ही केवढं मोठं हे केलं, ते स्टेज बांधलं. मेल्याहून मेलं केलं तुम्ही, कोणचं नवीन केलं, काही जिवंत क्रिया केली का? पण ही जिवंत क्रिया करण्याची जी किमया आहे ती या महाराष्ट्रातच नाथांनी साधली होती आणि हे कार्य केलं होतं. तिकडे लक्ष घालायला पाहिजे. पण आपलं लक्ष आहे अशा लोकांकडे ज्यांच्यापासून काही शिकण्यासारखं नाही. आपल्यातलं गहन शोधून काढण्यासाठी आपल्यात आधी गहनता यायला पाहिजे. ती जर आपल्यात गहनता नाही आली तर आपण जाणू शकणार नाही की आपल्या पूर्वजांनी केवढा मोठा वारसा आपल्यासाठी सोडलेला आहे आणि त्या वारसाला आपण मुकलो आहोत. त्यातून त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या अत्यंत विक्षिप्त आहेत असं मला वाटतं. माझं दुसरं आयुष्य आपल्याला माहिती आहे की इतर फार मोठमोठ्या लोकांशी सुद्धा भेटी होतच असतात. त्यात एकदा मेक्सिकोचे एक अँबॅसेडर माझ्या शेजारी बसले होते. तर त्यांनी चर्चा सुरू केली की तुमचा विश्वास फ्रॉइडवर का नाही आणि युंगला तुम्ही का मानता. तर मी त्यांना सांगितलं की युंगनी जे काही सांगितलं त्याला शास्त्राधार आहे. इतकंच नव्हे, त्यांनी त्याच्यावर एक आणखीन पायरीवर गेला. तो नाही म्हणे, पण फ्रॉइडनी काहीतरी नवीनच सांगितलं आणि नवीन ज्यांनी सांगितलं ते विशेष असं आजकालच्या लोकांना वाटतं. असं मुळीच नाही आहे. मी त्यांना म्हटलं की बरं कबूल, आतापर्यंत हे जे आपण जेवतो आहेत हे आपण रोजच जेवलेले आहोत. नवीन काहीतरी खाल्लं पाहिजे. समजा हा टेबल आपण खाल्ला तर काहीतरी नवीन होईल. तर आपलं काय मत आहे बाबतीत? तो एकदम चुप्प झाला मनुष्य. प्रत्येक गोष्ट जी नवीन आहे ती उत्तमच असेल असं सांगता येणार नाही. एवढंच आहे की जी मागची गहनता आहे तिला प्रगल्भता आज आलेली आहे. म्हणूनच कुंडलिनीबद्दल मी आपल्याला आज सांगू शकते. हे शास्त्र अनादी काळापासून ह्या महाराष्ट्रातच काय म्हणजे मार्कंडेयाने हजारो वर्षापूर्वी याबद्दल सांगितलेलं आहे. नाडी ग्रंथामध्ये सुद्धा ह्याच्याबद्दल वर्णन आहे. ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ते काय खोटं सांगितलेलं आहे का? त्यांनी जे सांगितलं की पसायदान द्यावे ते देण्याचंच आज कार्य चालू आहे. पण त्यांनी जे सांगितलं त्यात काही खरं नाही असं म्हणून जे स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की बुद्धीच्या पलीकडे थोडीशी नजर घातलीच पाहिजे. जर तुम्हाला थोडीशी सुद्धा या भारताबद्दल कळकळ असेल, या देशाबद्दल कळकळ असेल, या विश्वाबद्दल कळकळ असेल आणि तुमच्यात खरेपणा असेल तर थोडीशी नजर वर करून बघितलं पाहिजे की आपल्याजवळ काय आहे आणि आपल्याला काय मिळवता येतं.
आज आपण पाहिलं की ही फॉरेनची मंडळी इथे इतक्या सहजतेने शंकराचार्यांचं इतकं कठीण श्लोकाचा भाग जो की फार थोड्या लोकांनी म्हणता येतो, कारण इतका तो जलद म्हटला जातो, यांना कसं साध्य झालं. फक्त त्याला मी कालच उदाहरण दिलं आपल्याला की आपली आतली शक्ती इतकी जागृत होऊन जाते आणि त्या शक्तीमध्ये इतका प्रभावीपणा असतो की आपण कोणतीही गोष्ट अगदी सहजगत्याच आकलन करून घेतो. आजकालच्या आपल्या समाजात रागदारी किंवा संगीताबद्दल बोलणं सुद्धा कठीण काम आहे, पण हे लोक श्री आणि मारवासारखे कठीण रागसुद्धा समजतात. तेव्हा एक मात्र ह्यांनी सिद्ध झालं की जे भारतीय संगीत आहे ते आत्म्यापासून निघालेलं आहे, कारण ह्यांच्या आत्म्याचा प्रकाश ह्यांच्या चित्तात आलेला आहे. ही जी नवीन जागरणाची स्थिती आहे त्यामध्ये आपल्या हातालाच हे चैतन्य लागतं. काल इथे पुष्कळ लोकांना हे चैतन्य लागलं होतं आणि हे सगळीकडे आहे हे पण सिद्ध करता येतं. त्या उपरांत तुम्ही जेव्हा ते वापरू लागता तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या हाताखाली कुंडलिनी अशी फिरते, ही जिवंत क्रिया तुम्हाला दिसते आणि तिचं ब्रह्मरंध्र छेदनसुद्धा तुम्हाला दिसतं, कारण डोक्यातून सुद्धा अशा थंड थंड लहरी येऊ लागतात. असा मनुष्य निश्चिंत असतो. ह्या सर्व गोष्टी सिद्ध करण्यासाठी आज आम्ही आपल्या पुढे उभे आहोत. आता सांगायचं म्हणजे असं की थोडासा शांतपणे नम्रपणे विचार करावा की मी जे आपल्याला आज ज्ञान सांगणार आहे हे ज्ञान आहे किंवा नाही त्याचा पडताळा घेतल्याशिवाय भरमसाठ काहीतरी न जाणता लिहिल्यासारखं करू नये. ते पडताळून बघावं. आता आपल्यामध्ये रोग कशाने होतात, आजच प्रश्न होता, तो चांगला प्रश्न होता. आणि त्यांनी असं विचारलं की आपल्यामध्ये रोग कशाने होतात आणि ते रोग कसे नीट आपण करता. तर हे समजायला काही कठीण नाही. आपल्यामध्ये मी आपल्याला काल सांगितलं होतं की 3 शक्त्या आहेत, त्या कार्यान्वित आहेत. एक शक्ती जिला आपण इच्छाशक्ती म्हणतो, दुसरी शक्ती जिला आपण क्रियाशक्ती असं म्हणतो, आणि तिसरी शक्ती जिनी आपली उत्क्रांती झाली, ज्याने आज आपण अमेबाचे मानव झालेले आहोत. त्या 3 शक्तींनीच आपण आज मानव स्थितीला पोचलेलो. त्या पलीकडे एक चौथी शक्ती आहे, तिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. ही शुद्ध इच्छेची शक्ती आहे आणि ती त्रिकोणाकार अस्थित आहे. कधीकधी काही साधकांच्या नाभीचक्रावर जर तणाव असला तर आपल्याला आश्चर्य वाटेल की कुंडलिनी ज्या त्रिकोणाकार अस्थिमध्ये आहे ती जशी काय एखादं हृदयाचं स्पंदन व्हावं तशी स्पंदित होते आणि तुम्हाला डोळ्यांनी दिसतं. तिचं स्पंदन तुम्हाला खालून वरपर्यंत सुद्धा दिसू शकतं जर मध्ये रुकावट असली तर. पण जर का मनुष्य सहजमार्गी असेल आपण म्हणूया, किंवा ज्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अतिशयता नसेल, अशा माणसाची कुंडलिनी सटकन वर जाऊन ब्रह्मरंध्र छेदते. काल आपण पाहिलंच, एक 10 मिनिटात सगळेच्या सगळे आपण ते झालं. त्यानंतर आपण विचार करू लागला तेव्हा थोडीशी कमी झाली ती संवेदना. तेव्हा ह्या 3 शक्तींच्या पलीकडे एक शक्ती आणखीन आहे, तिला म्हणतात कुंडलिनी शक्ती. ही कुंडलिनी शक्ती आपल्यामध्ये 6 चक्र आहेत वर, त्या 6 चक्रांना भेदून शेवटी ब्रह्मरंध्राला भेदते. ही 6 चक्र मेडिकल सायन्स प्रमाणे, कारण मेडिकल सायन्स काही आपल्या पाठीच्या कणामध्ये जाऊन बघू शकत नाही की या शक्तीचे जे पीठ आहेत किंवा हे एनर्जी सेंटर्स आहेत त्यांना जाऊन ते बघू शकत नाहीत. पण त्यामुळे जे बाहेर त्यांना दिसतं ते लिहितात की आपल्यामध्ये प्लेक्ससेस आहेत आणि ह्या प्लेक्ससेसना नावं आहेत.
पण हे कसे कार्यान्वित होतात किंवा ह्यांचा आपापसामध्ये काय संबंध आहे वगैरे त्यांना काही माहिती नाही. तर जेव्हा ही कुंडलिनी ह्या मध्यमार्गातनं 6 चक्रे भेद करून वर येते, तेव्हा ह्या चक्रांमध्ये, ही जी चक्र आहेत ह्या चक्रांमध्ये देवता आहेत. इथेच घोटाळतात सगळे सायंटिस्ट की देवता कसे, आम्ही देवताला मानत नाही. तुम्ही कशालाच मानत नव्हता पूर्वी. तुम्ही हे तरी मानत होता का की घर्षणाने आग तयार होते, हे सुद्धा मानत नव्हता. ते सिद्ध झाल्यावरच मानू लागलात ना. प्रत्येक गोष्ट सिद्ध झाल्यावरच मानू लागले. आता आमच्या आजीला लोकांनी सांगितलं की लोक चंद्रावर पोचले, तर ती म्हणे की नाही आम्ही मानत नाही. असं कसं शक्य आहे, चंद्रावर कसे गेले? फोटो दाखवला तर ती म्हणते नाटक आहे. आता आपण अजून त्या आजीच्याच डोक्याने जर चाललो, जी अद्यावत गोष्ट तिला न बघता आपण त्याच जुन्याट पद्धतीने त्याच्याकडे बघितलं, तर सायन्समध्ये हे लक्षात येणार नाही. कारण ही गोष्ट सायन्सच्या पलीकडची आहे, सायन्सच्या वरचं सायन्स आहे. तेव्हा ह्या देवता म्हणजे आपल्या उत्क्रांती काळातले एक एक पाऊल आहे. आणि जेव्हा ह्या देवता जागृत होतात, तेव्हा जर समजा ही कुंडलिनी अशी मध्यमार्गात आहे, इथे हे लेफ्ट आणि राईट ह्या दोन आपल्या इडा आणि पिंगला नाड्या आहेत, ज्यांनी दोन्ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतात. आणि मधोमध मध्यमार्ग आहे. मध्यमार्ग ह्याला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो, पण डॉक्टर ह्याला पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतात. तर जेव्हा ह्या जो कोणी साधक असेल त्याची जेव्हा इच्छा अति होते, तेव्हा डावीकडची बाजू चालू होते आणि ती अशी हटल्यामुळे इथे ही पोकळी खराब होते. दुसरा जर एखादा मनुष्य जर असा विचार करेल की मला पुढे काय करायचं आहे, मला हे कार्य करायचं आहे, मला ते कार्य करायचं आहे, सारखा त्याचा असा विचार चालू असेल, त्याला आपण अतिकर्मी म्हणतो, ज्याला कृष्णा साईडला अतिकर्मी नसला पाहिजे, त्याची ही राईट साईड उजवीकडे अशी जास्त जाऊन त्याने सुद्धा मध्यमार्ग बंद होतो. तर कोणत्याही अतिशय गोष्टीला गेल्यामुळे हे चक्र जे मधोमध आहे ते चक्र विस्कळीत होतं आणि त्या विस्कळीतपणामुळेच आपल्याला रोग होतात. जर आपण ही कुंडलिनी जागृत केली तर ती बरोबर ह्या चक्रांना अशी, जशा काही माळेमध्ये आपण मणी ओवतो तशी ती ओवत चालते आणि ते ओवल्याबरोबर ती सर्व चक्रे मधोमध येतात. आणि त्या मधोमध आलेल्या चक्रांमध्ये जेव्हा ह्या देवता जागृत होतात, तेव्हा त्या चक्रांच्या ज्या शक्त्या आहेत त्या आपल्यातून वाहू लागतात. पुष्कळचे मी काल सांगितलं आर्टिस्ट लोक आहेत, त्यांनी त्यांची कुंडलिनी जागृत झाल्याबरोबर त्यांचं नाव फार झालं. पेंटर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, कुठल्या कुठे पोचले. लक्ष्मी तत्व जागृत झाल्याबरोबरच मनुष्य समाधानी होतो आणि त्या समाधानात तो अशा रीतीने कार्य करू शकतो ज्याच्यामध्ये तणाव नाही, ज्याच्यामध्ये राग नाही, ज्याच्यामध्ये द्वेष नाही. आणि तो लोकांना इतका आकर्षित करतो की त्याचं कार्य अत्यंत उत्तम होतं. त्याशिवाय त्याची बुद्धी इतकी तल्लख होते की तो जे कार्य करतो ते अप्रतिम असतं. आता ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये घडतात. आपल्याला काल सांगितलं की लंडनला इतके अनएम्प्लॉईड आहेत, पण जेवढे सहयोगित आहेत त्याच्यामध्ये एकसुद्धा अनएम्प्लॉईड मिळणं कठीण. कारण सहयोगामध्ये आल्याबरोबरच मनुष्य आपल्या एका विशेष शक्तीला प्राप्त होतो. पुष्कळ लोकांनी कविता करायला सुरुवात केली. माझे धाकटे भाऊ हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांना कवितेचं आणि त्यांचं फार वेड असायचं. लहानपणी शाळेत असताना मी त्यांचे मराठी निबंध लिहून द्यायचे आणि आता इतकी सुंदर कविता करतात, त्यात उर्दूमध्ये कव्वाली करतात.
आणि आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांना उर्दू कशा शिकतात काही माहीत नाही. मला तरी उर्दू थोडं माहिती आहे, कारण माझे वडील 14 भाषेमध्ये पारंगत होते, म्हणून मला उर्दूचं थोडं ज्ञान आहे. पण ह्या गृहस्थाला इतकी उर्दूची म्हणजे संबंध, त्याची ओळख पटलेली आहे. एक एक शब्द तो इतका सुंदर वेचून वापरतो की मोठमोठाले कवीसुद्धा समोर बसतील तर म्हणतील की हे तुम्हाला कळलं कसं. त्यांच्या कविता त्यांनी आता एक कव्वाली लिहिली होती. त्या कव्वालीत आपल्याला आश्चर्य वाटते. मी सांगितलं तर लंडनला त्यांचे प्रोग्राम झाले, हे सगळे आले होते लंडनला. तर इंग्लिश लोक की ज्यांना हसणं म्हणजे कठीण काम, त्यांना सर्टिफिकेट जरा दिलं की आता हसा आणि गुदगुद्या केला तरी हसत नाहीत. ते लोक उठून नाचू लागले व्यवस्थित आणि इतके रंगले, शेवटी मला सांगावं लागलं आता बस करा म्हणून. पण तिथले जे व्यवस्थापक होते त्या कॉमनवेल्थ असोसिएशनचे, ते सुद्धा नाचू लागले आनंदाने आणि त्या तालात बद्ध झाले. आणि समजेना त्यांना काय करावं. इतक्या आनंदाच्या डोही जे म्हणतात ते बघून मला वाटलं की बघा कुठल्या कुठे ही उर्दू भाषा ती कोणालाही समजत नाही आहे तिथे. नंतर आपले ताल आणि आपले स्वर, त्याच्यावर ह्या लोकांनी तालबद्ध इतकं सुंदर नृत्य सुरू केलं. आणि अकस्मात मी काही सांगितलं नाही नाच करा, किंवा त्यांनी जन्मात तसा नाच केलाही नसेल, इतका तालात अगदी घुमत होते. आणि त्यानंतर म्हणाले की आता दिवसाचा संबंध श्रम परिहार झाला. इतकं नाचल्यावर ते कुणालाही पाय दुखायचे, पण उलटं यांचं. तर अशा रीतीने माणसाची जी वास्तविक आतली शक्ती आहे ती जागृत झाल्यामुळे त्याची बुद्धीसुद्धा अगदी तल्लख होऊन जाते. आता ही जी 6 चक्र आहेत, ही एक सगळ्यातलं पहिलं जे चक्र आहे त्याला आम्ही मूलाधार चक्र असं म्हणतो, ते कुंडलिनीच्या खाली आहे. हे सुद्धा एक समजण्यासारखी गोष्ट आहे की त्यावरती श्री गणेशाचं स्थान आहे. श्री गणेश म्हणजे काहीतरी जानवर आहे आणि असं आहे तसं काही बोलले, त्याचा अर्थ असा आहे की त्यांना अक्कल कमी आहे. उलट ते बघू इच्छित नाही काय श्री गणेश. श्री गणेशाचं स्थान आहे. श्री गणेश हा म्हणजे चिरंजीवी बालक आहे. त्याला अहंकार म्हणून नाहीच, आणि त्याशिवाय त्याच्यामध्ये कोणतेच कुसंस्कार नाही, ते पावित्र्य आहे नुसतं. आता ते आहे की नाही हे कसं सिद्ध करायचं. तर जर कुंडलिनी जागृत नाही झाली तर ह्या लोकांना सुद्धा गणपतीचं नाव घ्यावं लागतं. हे योगीजन जे बाहेरचे, त्याने गणपतीचा ग नाही पाहिलेला, तेव्हा कुंडलिनी उठणार. गणपतीच्या परवानगीशिवाय कुंडलिनी उठणार नाही पुष्कळ लोकांची, कारण ह्यांचा गणपती झोपलेला असतो, ह्यांच्याकडे नैतिकताच नाही आहे. तेव्हा तो गणपती जागृत करावा लागतो. आता लोक म्हणतील की माताजी हे जे सगळे गणपती आहेत तिथे अष्टविनायक, हे खरं आहे की नाही. अगदी खरं आहे, अक्षरशः खरं आहे. ते ह्या लोकांना विचारायचं. हे जाऊन बघतात, त्याच्यातनं चैतन्य येते. ते तुम्हाला लागायचं नाही हाताला, कारण तुम्हाला ते संवेदन नाही आहे. आणि हे सगळे जे गणपती पृथ्वी तत्वात आले त्याबद्दल बायबलमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. मीच म्हणते अशातली गोष्ट नाही की जे काही आकाश तत्वानी आणि पृथ्वी तत्वानी बनवलेलं आहे त्याच्या प्रतिमूर्ती करून त्या पूजायच्या नाहीत. म्हणजे मग कोणी माणसाने त्याचा एक गणपती करून आणला. आता आपल्याकडे गणपतीचे जे प्रकार चालू आहेत ते आपण पाहिलेलेच आहेत. साक्षात पावित्र्यासमोर लोक दारू पिऊन धिंगाणा करतात. ह्यावेळेला चांगलाच पाऊस पडला, हे बरं झालं एका अर्थाने. अशा रीतीने परमेश्वराचा उपमर्द करणे हे सुद्धा एक तऱ्हेचं धीटपण आहे. म्हणजे आधी परमेश्वर नाही म्हणून काढून ठेवायचा, वाटेल तसं वागायचं. मग गणपती कशाला बसवता तुम्ही? आणि तिथे जाऊन मग ओपनिंग सेरेमनीला सगळे लोक पोचतात. आळंदीला ओपनिंग सेरेमनीला सगळे पोचतात. अहो, जर तुमचा देवावर विश्वास नाही तर तुम्ही कशाला हे धंदे करता? हा गणपती
जो आपल्यामध्ये आहे तो मूळाधारात बसलेला आहे. मूळाधार हे चक्र कुंडलींच्या खाली आहे आणि मूळाधार आपण म्हणू तर ते म्हणजे त्रिकोणाकार अस्थी आहे, त्याच्यात कुंडलींचा वास आहे, ती गौरी आहे आणि त्याच्या खाली हा गणपती बसलेला आहे. तो बघतो ज्यावेळेला कुंडलिनी जागृत होते त्यावेळेला बरोबर कळतं की हा मनुष्य कसा आहे, ह्याची नैतिकता कोणत्या पातळीची आहे. अर्थात सांगायचं म्हणजे आपलं की भारतीयांमध्ये गणपती खुश आहे. गणपतीचा त्रास भारतात मला फार कमी दिसला. लोक पवित्र आहेत, विशेषतः महाराष्ट्रात गणपतीचं फार वरदान आहे. पण त्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की गणपती हा कुंडलिनीच्या खाली आहे, म्हणे कुंडलिनीचं भेदन हे गणपतीच्या वर होतं. म्हणजे गणपती जो आहे त्याचं जे चक्र आहे ते पेल्विक प्लेक्सस त्याचं चालन करतं आणि ह्या पेल्विक प्लेक्ससला 4 पाकळ्या आहेत, म्हणून चत्वारी म्हणतात त्याला. 4च आहेत म्हणजे सायन्समध्ये सुद्धा. आणि त्यापासून सगळं जे काही विसर्जित व्हायचं ते होत असतं. तेव्हा जे असे लोक म्हणतात की कुंडलिनीचं जागरण किंवा परमेश्वराची प्राप्ती ही लैंगिक कार्याने होते, हे म्हणजे सपशेल परमेश्वराचं आणि पावित्र्याचं पूर्णपणे विडंबन आहे. असे जे लोक म्हणतात त्यांची काय परिस्थिती होते ते तुम्हाला दिसलेलंच आहे. कारण तुमच्यामध्ये कमजोरी आहेत, तुमच्यामध्ये ही कमजोरी आहे कोणामध्ये, अशा माणसाला हे लोक फार आवडतात. कारण आम्ही देवाचंच कार्य करतोय मुळी. पण जेव्हा नरकात असे लोक गुरु जातील त्यांच्या पाठोपाठ हे सगळे जाणार आहेत. जातच आहेत, दिसतं ना, चेहऱ्यावरनं दिसतं. तेव्हा ही कुंडलिनी वर आहे. लक्षात घ्या, परमेश्वराची जी व्यवस्था आहे ती अत्यंत सुंदर आहे. त्याच्यासारखा योजक कुठेच नाही म्हणा. युंग म्हणून एक फार मोठा सायकॉलॉजीचा फार मोठा एक तत्ववेत्ता झाला आणि तो आधी फ्रॉइडचा शिष्य होता, पण त्यांनी मग फ्रॉइडला सोडून टाकला आणि त्याच्या विरोधात गेला. आणि त्याच्या ऑर्गनायझेशननी मला अमेरिकेला त्याच्या चेअरमनी मला बोलवलं भाषण द्यायला. तर मी म्हटलं बाबा युंगला काही मी वाचलं नाही. तर नुसतं त्याचं पुस्तक पाहिल्यावर मलाच कळलं की युंग जरी आत्मसाक्षात्कारी होता तरीसुद्धा त्याच्या ज्ञानात थोडी कमी होती. आणि म्हणून त्यांनी एक फार मोठी चूक केली. त्यांनी असं दाखवलं की तुमचं चेतन मन, कॉन्शियस माइंड, त्याच्या खाली सुप्त चेतन मन आहे आणि त्याच्या खाली सामूहिक चेतन आहे. आणि म्हणून जर सामूहिक चेतनेला तुम्हाला जायचं असलं तर तुम्हाला सुप्त चेतन मन, अनकॉन्शियस माइंडमध्ये जायला पाहिजे किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये जायला पाहिजे. ही फार मोठी घोडचूक आहे. जर आपल्याला समजा एरोप्लेनला जायचं असलं तर दोन्हीकडे रस्ते असतात, काय आपण सगळ्यांच्या सामानावर चढून लोकांच्या डोक्यावर चढून काही जात नाही. आणि परमेश्वर हा योजना करणारा इतका सुंदर आहे की त्यांनी डावीकडे आणि उजवीकडे अशी व्यवस्था करून डावीकडे संबंध सुप्त चेतन मन आणि उजवीकडे ज्याला सुप्राकॉन्शियस म्हणतात किंवा ज्याच्यापासून आपला अहंकार बनतो अशी जी क्रियाशक्ती आहे, ज्याला आपण म्हणू की भविष्यकाळ, अशा रीतीने दोन्ही मन दोन्हीकडे अशी व्यवस्थित ठेवली आहेत आणि मध्यमार्ग मोकळा ठेवलेला. त्या मध्यमार्गातूनच कुंडलिनी वर जाते. तेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये जायला पाहिजे, सुप्त चेतनात जायला पाहिजेत, भूतासारखं फिरलं पाहिजे, भूत झाले पाहिजेत, नंतर जाऊन स्मशानात बसलं पाहिजे. हे सगळ्या वेड्या कल्पना आहेत. इथे सुद्धा प्रत्येक देवीच्या देवळात ह्या बायका भूत बनून नाचतात आणि आपण जाऊन त्यांना टिळे लावून काय म्हणे देवी आली. अहो, देवीला काही अक्कल आहे की नाही? या मोलकर्णीच्या अंगात आला. सगळी भूत आहेत नुसती.
आणि तुम्ही त्यांनाच टिळे लावता. देवीला ओळखायचं असलं तर तिच्या कार्यावरून ओळखलं पाहिजे. अशा प्रकारचे हे जे आपल्यामध्ये एक अज्ञान आहे आणि जो एक धर्मभोळेपणा आहे, त्यामुळेच परमेश्वराचं नाव खराब झालेलं आहे. सहयोग म्हणजे डोळस श्रद्धा आहे. जे मिळवलं आहे, जे दिसतं आहे, जे पाहिलं आहे, जे साक्षी रूपाने जाणलेलं आहे, ते सहयोगात जाणलं जातं. तेव्हा एक फार मोठी गोष्ट आहे की कुंडलिनी ही तुमच्या पावित्र्याच्या दमावर उभी राहते. ज्या माणसाला पावित्र्य नसेल त्याची कुंडलिनी जागृत करणं फार कठीण आहे. आता तुम्ही जर म्हणाल की माताजी तुम्ही हिटलरला आत्मसाक्षात्कार द्या, तर मी म्हणेन मला क्षमा कर. म्हणजे अशी माणसं त्यांनी आपलं असं आयुष्य बांधूनच घेतलेलं असतं की टप्प्याटप्प्याने जाऊन नरकात असं जाऊन बसायचं की तिथून निघालंच नाही पाहिजे. पण ज्या लोकांना आपल्या आत्मिक उन्नतीची गरज आहे आणि जे असा विचार करतात की ह्याच्या पलीकडे काहीतरी आमच्यामध्ये विशेष असलंच पाहिजे, आमच्यामध्ये काहीतरी विशेष शक्ती असलीच पाहिजे, आणि जे सत्याला धरून या बाबतीत येतात त्यांच्यासाठी सहयोग हा मार्ग आहे. आता त्याच्यावरची जी चक्र आहेत त्यातलं एक स्वाधिष्ठान चक्र फार जरुरी आहे. ते मी समजावून सांगते. सगळी चक्र आता सांगू शकत नाही, पण ते जर समजून घेतलं तर किती रोग स्वाधिष्ठानाने होतात दुसऱ्या चक्राने ते पाहिलं पाहिजे. ह्या स्वाधिष्ठान चक्रापासून जो प्लेक्सस उत्पन्न होतो आणि चालवला जातो त्याला अओर्टिक प्लेक्सस असं म्हणतात मेडिकल टर्ममध्ये. आता ह्या स्वाधिष्ठान चक्राचं कार्य म्हणजे आपलं जे लिव्हर आहे यकृत, नंतर स्प्लीन, त्याशिवाय पॅनक्रियास, किडनीज, ह्या सगळ्यांना शक्ती देण्याचं आहे. पण ह्याचं मुख्य कार्य हे आहे की आपल्या मेंदूला लागणारा जो ग्रे सेल्स आहेत त्याचा पुरवठा करणे. त्यासाठी शरीरातले जे काही फॅट सेल्स असतील, मेद असेल, त्याला असे बनवणे की त्यांनी त्या ग्रे सेल्ससाठी पुरवठा होऊ शकेल. म्हणजे ह्यांचं परिवर्तन करणं हे फार मोठं कार्य आहे. तेव्हा जो मनुष्य फार जास्त विचार करतो, जो नेहमी पुढचा विचार करतो, आता पुष्कळ मंडळी इथे बसले असतील त्याचा विचार करतील आता बस मिळेल की नाही, मग ट्रेन मिळेल की नाही, मग उद्या काय करायचं. बसले इथे आहेत, लक्ष सगळं उद्याकडे, उद्या मला हे पत्र लिहायचं आहे, असा जे लोक विचार करत असतात उद्याचा, ते वर्तमान काळात उभे नाहीत. आणि वर्तमान काळ ही वस्तुस्थिती आहे. भविष्य तर नाहीच आहे, आता दिसतच नाही आहे, आणि जे काही गत झालं भूतकाळात ते संपलेलंच आहे. तेव्हा हा वर्तमान काळ कसा उभा करायचा, आणि ह्या वर्तमान काळातच मनुष्याची आत्मिक उन्नती होते. पण ज्या वेळेला हे स्वाधिष्ठान चक्र नेहमी पुढचाच विचार करत असतं त्यावेळेला ही जी क्रिया की आपले मेद त्यांचं परिवर्तन करून ब्रेनसाठी किंवा मेंदूसाठी त्याचा पुरवठा करणे, हीच एक क्रिया सुरू झाल्यामुळे बाकीचं सर्व कार्य त्याचं शिथिल होऊन जातं. म्हणून अशा माणसाला लिव्हरचा त्रास होतो. लिव्हरचा त्रास झाला म्हणजे त्याच्या अंगात खूप गरमी येते. त्याने ज्या माणसाच्या अंगामध्ये लिव्हरचा त्रास असतो ते त्याला कळायचं नाही मरेस्तवर, डॉक्टरला तर मुळीच कळत नाही त्या बाबतीत. सिरोसिस झाल्यावर मग म्हणतात सर्टिफिकेट आता तुम्ही मरणार 2 दिवसांनी, असं सर्टिफिकेट सरळ देतात. पण हे रोग अगदी बरे होण्यासारखे. त्या गरमीमुळे आपल्यामध्ये जो कफ आहे, फ्लेम आहे, तो वितळतो. त्यामुळे माणसाला दम्याचा रोग होऊ शकतो, त्याला सर्दी होऊ शकते, कारण त्याचा फ्लेम वितळलेला आहे आणि सारखी त्याला सर्दी राहणार.
सहयोगामध्ये इतका सोपा इलाज आहे त्याला. पुष्कळ लोकांचे दमे ठीक झालेले आहेत. जे लोक पुढचा जास्त विचार करतात त्यांनाच डायबिटीज होतो. आपल्या खेडेगावात गेलं म्हणजे त्यांना असं वाटतं की जर साखरेमध्ये असा चमचा सरळ लंबरूपाने उभा नाही राहिला तर आपण त्यांना बरोबर साखर दिलेली नाही. आणि म्हणून त्या लंबरूपाने उभा करून इतकी त्याच्यात साखर होतात आणि खूप पितात. त्यांना कधी डायबिटीज म्हणून कधी होत नाही. त्यांना डायबिटीज म्हणून माहीत नाही. फक्त पांढरपेशे लोकांना खुर्चीवर बसून जे लोक पुढचा विचार प्लॅनिंग बिनिंग करत बसतात ते प्लॅन चालतच नाहीत म्हणा. त्याची दुर्दशा आपल्याला माहिती. आणि नसतंच विचाराचे डोंगर उभे करतात त्यांना डायबिटीज होतो. आणि असा डायबिटीज ठीक होत नाही म्हणून साखर सोडावी. पण डायबिटीज काही ठीक झालेलं नाही. साखर सोडली म्हणजे एवढंच की त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते पुढे येणार नाहीत, पण डायबिटीज असतोच तिथे. अशाच लोकांना आईने विचारलं ब्लड कॅन्सरविषयी. उठल्याबरोबर आधी वर्तमानपत्र वाचलं झालं. मी कधीही सकाळी वर्तमानपत्र वाचत नाही. कधी त्याच्यात चांगलं असेल असं नाही. उघडल्याबरोबर 8-10 तिकडे मेले, 15-20 तिकडे मारले गेले, तिकडे काय ते भयंकर झालं. इतके भयंकर गोष्टी जर तुम्ही संवेदनशील असाल ना तर तुम्हाला ती भोवळी. पण लोक संवेदनशील नाहीत म्हणून ते वाचू शकतात. भयंकर प्रकार त्या वर्तमानपत्रांचा पाहिलं तर आश्चर्य वाटतं की हो कुठेतरी काही चांगलं झालंच नाही का. सगळीकडे काही ना काहीतरी झालंच पाहिजे भयंकर. तेव्हा सकाळीच वर्तमानपत्र वाचल्याबरोबरच मनुष्याला धसका बसतो. त्याच्यानंतर मग कुणी लोक तर 8-8 वर्तमानपत्र वाचतात. बापरे. त्याच्यानंतर मग ती वर्तमानपत्र वाचून झाल्यावर मग घाईघाईनी कसं तरी आंघोळ करायची, काहीतरी हरिनाम वगैरे घ्यायचं ओरडत ओरडत. त्यानंतर बायकोवर ओरडत ओरडत कसं तरी तोंडात काहीतरी कोंबून मोटारीत बसायचं, नाहीतर गाडीवर बसायचं. रस्त्याने सगळ्यांना शिव्या देत जायच्या, कारण रस्त्याने नेहमी गर्दी. हे जे माणसाचं आजचं जीवन आहे. आणि तिकडे भीती की आता तिथे ऑफिसला पोचायचं, उशीर झाला तर कसं होणार. आता रस्त्यामध्ये गर्दी, जाता येत नाही, कोणीतरी रस्त्यात धडपडलेला असणार, काहीतरी असं झालेलं असेल. तिथे ऑफिसमध्ये गेल्याबरोबर तिकडे जो कोणी असेल तुमचा मोठा अधिकारी, तो रात्री दारू पिऊन जिंकला असल्यामुळे सकाळी ओरडायला सुरुवात. कोणाचं डोकं ताळ्यावर नाही. अशा परिस्थितीत ब्लड कॅन्सर होतो. तो कसा. मी आपल्याला आधी सांगितलं की मधोमध हे चक्र आहे. आता ह्या चक्राला जर तुम्ही सारखं असं 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 कराल आणि सारखे धक्के द्याल तर जे आपल्यामध्ये स्प्लीन आहे त्या स्प्लीनचं एक कार्य असतं की कोणतीही अशी एमर्जन्सी आली तर त्यासाठी रक्ताचा पुरवठा करणे. म्हणजे आता तुम्ही समजा जेवत असले आणि जेवत असताना तुम्ही धावा लागला की पोटात दुखतं, ती तुमची स्प्लीन आहे, ती लगेचच स्पंदनाने आपल्याला रक्ताचा पुरवठा करते. पण जो मनुष्य असा वेड्या पिसासारखा वागतो, इसी अवस्था में हम कुछ समय निशब्द ध्यान में बैठते हैं.
परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में हम सदैव सामूहिकता से जुड़े रहकर आपके श्री विराट और श्री विराटांगना स्वरूप के आशीर्वाद को प्राप्त करें। हम सदैव निरानंद अवस्था को प्राप्त करें। श्री माता जी, आपकी परम कृपा में अपने प्रकाशित ज्ञान से अनन्य भक्ति में उतरकर हम सहयोग का प्रत्येक कार्य करें और उस कार्य को करते समय हम अकर्म अवस्था को प्राप्त करें। श्री माता जी, आपकी परम कृपा में हम सब प्रकाश बनकर इस विश्व का आध्यात्मिक उत्थान के मार्ग में मार्गदर्शन करें। कृपावंत होकर हम सबको कुशल संभाषण, दैवी कूटनीति, प्रभावी व्यक्तिमत्व और विवेक प्रदान कीजिए। श्री माता जी, आज का यह सामूहिक ध्यान हम आपके श्री चरणों पर समर्पित करते हैं। कृपावंत होकर हम सबको और इस विश्व को आशीर्वादित कीजिए। परम पूज्य श्री माता जी को प्रणाम करेंगे और सामूहिकता में कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेंगे। आज का यह ध्यान सत्र यहीं पर संपन्न होता है। जय श्री माता जी।